मविया मतदार यादीतील घोळ जनतेसमोर आणणार, सोमवारी आदित्य ठाकरे शिवसेनेच्या मेळाव्यात फोडणार आरोपांचा बॉम्ब, तर काँग्रेसकडून उद्याच पत्रकार परिषदेचं आयोजन। सर्वांचे मोबाईल आणि व्हॉट्सअप ग्रुप सर्व्हेलन्सवर टाकलेत, पक्षात बंडखोरी केल्यास पुढील 5 वर्ष नेत्यांची दारं बंद। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचं खळबळजनक वक्तव्य, अटक करून चौकशी करा, संजय राऊतांची मागणी। आगामी निवडणुकांसाठी शिंदे सेनेकडून डोर टू डोर कॅम्पेन, वार्डातील मतदार पक्षाकडे वळवण्याची जबाबदारी विभाग प्रमुख आणि गटप्रमुखांवर, लक्षवेध आणि आनंद दिघे कल्याणकारी योजनाही राबवणार। सांगलीच्या जत येथील राजाराम बापू पाटील साखर कारखान्याचं नाव अज्ञातांनी रात्रीतून बदललं, राजे विजयसिंह डफळेंच्या नावानं फलक लावला। यंदा कारखान्याचा धुराडा पेटू देणार नाही, पडळकरांनी दिला होता इशारा।